आज आहे ना, सकाळी उठलो, चहा बनवायचा होता म्हणून गॅस पेटवला तर गॅस काही पेटलाच नाही. मग म्हटलं गॅस टाकी चेक करू तर गॅस टाकी रिकामी आणि बाबा न्यूज चालू केलं, व्हॉट्सअप उघडलं तर एकच 20 दिवसात आपल्या देशातला गॅस संपणार आहे. साचवून ठेवा. आता मला सांगा हे खरं आहे का? की व्हॉट्सअपमुळं किंवा या न्यूजमुळं आपला फॉरवर्ड कल्चर पुन्हा एकदा जागा झाला आहे? चला आज मी तुम्हाला सत्य सांगतो. नेमकं डेटा काय सांगतो आणि इथून पुढे आपण काय केलं पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झालंय. फेब्रुवारी 28 ला मोठ्या स्ट्राईक सुद्धा झाल्या आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद झाला आहे. हे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज म्हणजे काय? समुद्रातला एक अरुंद रस्ता आहे. जगातल्या एकूण एलपीजी सप्लायचा मोठा हिस्सा याच रस्त्याने येतो आणि भारताचं एलपीजी इम्पोर्टच्या तब्बल 90% शिपमेंट्स याच रस्त्याने येतात. म्हणजे एका युद्धाने आपल्या स्वयंपाकघरावर थेट परिणाम केला आहे. किती कनेक्टेड आहे ना हे जग. जर इम्पोर्ट बंद झालं तर आपल्याकडे आता किती दिवस पुरेल इतका गॅस आहे? तर एलपीजीचा स्टॉक आहे साधारण 25 ते 30 दिवसांचा. एलएनजी म्हणजे सीएनजी साठी लागणारा गॅस फक्त 10 दिवसांचा स्टॉक आहे. सुदैवाने 60 दिवसांचं आपल्याकडे क्रूड ऑइल शिल्लक आहे. म्हणजे घाबरण्यासारखं आहे पण पॅनिक करण्यासारखं नाहीये. आता या दोघांमध्ये फरक आहे. घाबरणं म्हणजे ना सिच्युएशन समजून घेणं आहे आणि पॅनिक होणं म्हणजे ना लगेच जायचं, पळायचं आणि 5 सिलेंडर घरी आणायचे आणि शेजारच्याने विचारलं तर म्हणायचं आमच्याकडे नाहीये. आणि हे पॅनिक बाईंग आहे ना सध्या खूप वाढलंय, न्यूज मध्ये बघतोच आहे. ज्यामुळे ना जास्त प्रॉब्लेम खरे उभे राहत आहेत. आता आहे ना सरकार यावर काय करतंय? सरकारने लगेच ऍक्शन घेतली का? सरकारने ना इसेन्शियल कॉमोडिटीज ऍक्ट इन्व्होक केला आहे आणि प्रायोरिटी ठरवली. पहिली प्रायोरिटी घरगुती एलपीजी आणि पीएनजी म्हणजेच तुमचा आणि माझा स्वयंपाकघर सेफ आहे. दुसरी प्रायोरिटी सीएनजी, रिक्षा, बस, टॅक्सी चालू राहणार. तिसरी प्रायोरिटी म्हणजे फर्टिलायझर्स आणि शेतकऱ्यांसाठी. मग आता यामध्ये नेमकं सफर कोण करतंय? तर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कमर्शियल युजर्स. चेन्नईमध्ये 10,000हून जास्त रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई, बँगलोरमध्ये हॉटेल मालक सांगतायत 1 दिवसाचा गॅस उरलाय. विचार करा त्या छोट्या हॉटेलवाल्याचा जो रोज कमवतो आणि त्याच कमवण्यावर तो रोज खातो. त्यांचा चुला थंड होतोय कारण एका दूरच्या देशात युद्ध सुरू आहे. हे ग्लोबलायझेशनचं दुसरं टोक आहे. आता पुढे काय? यावरती पर्याय काय? आता आपण फक्त रडत बसायचं का? नाही. यावरती सोल्युशन सुद्धा आहे. तर सरकार आहे ना अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वेकडून अल्टरनेटिव्ह सप्लाय आणतंय. हे शॉर्ट टर्म आहे. नोव्हेंबर 2025 मध्येच इंडियन ऑइल कंपनीजनी 2.2 मिलियन टन्स एलपीजीचा 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. हे फोरसाईट होतं. डोमेस्टिक प्रोडक्शन 28% ने वाढवलं आहे. आता लॉंग टर्म मध्ये काय करायला पाहिजे? इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरणं. आपण सीएनजी वर अवलंबून का आहोत? कारण ईव्ही ट्रान्झिशन स्लो आहे. पण हा गॅस क्रायसिस एक आपल्यासाठी वेकअप कॉल आहे. गावांमध्ये ना सोलर कुकर्स येत आहेत. हे एक्सपांड व्हायला हवं. शेतकऱ्यांच्या शेतातला वेस्ट गॅस बनू शकतो. ही टेक्नॉलॉजी आहे, फक्त स्केल करायचे बाकी आहे. आता पाईप नॅचरल गॅस पीएनजी कनेक्शन जास्त घरांपर्यंत आपण न्यायला हवं. आणि एक गोष्ट आपण म्हणजे तुम्ही आणि मी आपणच हे करू शकतो. अननेसेसरीली पॅनिक बाईंग करायची नाही. जास्त सिलेंडर्स होल्डिंग केले तर 7 वर्षाचं जेल होऊ शकतं. इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट खाली. आणि ऑनेस्टली सांगतो तुमच्या शेजारच्याला गॅस नाही आणि आपल्या घरात 4 सिलेंडर आहे, हे काय दिसायला बरं दिसत नाही. तर गॅस संपणार नाही उद्या तरी, पण ही सिच्युएशन सिरियस आहे. इग्नोर करण्यासारखं अजिबात नाही. सरकार मॅनेज करतंय पण लॉंग टर्म साठी आपण एनर्जी इंडिपेंडंट व्हायला हवं. आणि व्हॉट्सअपवर येणारे पॅनिक मेसेजेस फॉरवर्ड करणं बंद करा. त्याने फक्त केओस वाढतो. रिअल क्रायसिस मध्ये माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन हेच सर्वात मोठं वेपन आहे. हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जे अजून घाबरलेले आहेत. आणि हो, आज जेवण घरीच बनवा कारण हॉटेलमध्ये गॅस नाहीये. तुम्ही गेले तर रिटर्न यावं लागेल. सो चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.